तुम्हाला सांगतो मंडळी, दादांची आणि माझी अभिनयाची सुरुवात राष्ट्र सेवा दलाच्या एकाच कलापथकातून. हो म्हणजे यांना होते छंद आणि मला होतं नाद. दादा राहून राहून परत सुरू झाला का तुम्ही? अहो तुम्ही माळ्याची नोकरी करत होता म्हणून म्हटलं तुम्हाला होता बागकामाचा छंद आणि मला होतं शिकारीचा नाद. असं असं बरोबर आहे. असं होतं की नाही? डबल मिनिंग कुठून शिकलेत तुम्हाला सांगतो. हे दादू इंदुरीकरांचे फॅन, त्यांच्याकडूनच तुम्हाला या डबल मिनिंगची खरी गंमत कळली. आणि हे पृथ्वीराज कपूरचे फॅन, त्यांची नक्कल करता करता यांना खर्चातला आवाज सापडला. बरोबर आहे बरोबर आहे, पण तो काळ वेगळा होता दादा. अहो तो काळ देखण्या चिकण्या चुपड्या नटांचा होता. बरं एवढ्या गर्दीमध्ये आपलं थोबाड हे असलं बरोबर, पण आपलं भांडवल काय तर पॉलिटिकल समज आणि ग्रामीण भाज. मग दाखवा ना त्याची कधी झलक आम्हाला. आता इथं कुठं अहो दाखवायचं दूर दूर दादा? हे लोक आलेले त्यांना एक झलक बघायला मिळाली पाहिजे. दाखवा बरं. बाई आपला एवढा मोठा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यामध्ये राहणार? अहो तुम्ही इकडे राहणार म्हटल्यानंतर आम्हाला झोप नाही येणार रात्रीला. बाई माझं ऐका, वाड्यावर चला. वा वा, घ्या वाजे घ्या वाजे, टाळ्या व्हायला पाहिजे निळून जरी. नाही नाही दादा, नुसत्या टाळ्या नाही झाल्या पाहिजे. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा. नाही मला करायचं म्हणजे बाई पाहिजे आणि चड्डी पाहिजे. दादा परत सुरू झाला राव तुम्ही. अहो बाई पाहिजे म्हणजे माझी हिरोईन पाहिजे आणि चड्डी म्हणजे माझी हाफ चड्डी वर्ल्ड फेमस आहे ती पाहिजे की नाही मला? बर आता तुम्ही शाहिराचं वेश मला दिलाय पण बाई तरी द्या ना मला. बाई हो बाई, बाबातला बा, आईतली ही बाई. पण बाई कशी पाहिजे? कशी पाहिजे? नीट तसं नेसण. नेसण म्हणजे काय? असं चापून चुपून नेसलेलं लुगडं, कळलं की नाही? नाहीतर आजकालचे पोरी पॅन्ट घालतात, तसं नाही. नीट नेसण, कानी बुगडी, नथनी मध्ये शुभ्र हिरा, वा सैल झराच्या अंबाड्यावर निशिगंधाचा शुभ्र तुरा. वा 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 वा. मला माहितीये का, मला शाहिरापासून ते माझं जे भोळं बाबडं रूप आहे की नाही हाफ चड्डीतलं, ते मला दिलं माझ्या भालजी बाबांनी. बरोबर आहे. म्हणजे मला चिरंजीव म्हणून हाक मारायचे. एका ताटात आम्ही जेवायचो, वा ते माझे भालजी बाबा. वा वा. पण मला प्रश्न पडतो, हे जे भालजी बाबा, राजा परांजपे, व्ही शांताराम यांना आपल्या मनासारखा सिनेमा प्रत्येक वेळी कसं काय करायला जमलं असेल? अहो कारण साधं सरळ आणि सोपं आहे दादा. काय कारण आहे? अहो त्यावेळी आत्ताच्या सारखी खाजगी चॅनलची गर्दी झालेली नव्हती. हा, एंटरटेनमेंटचा ग्लोबल बाजार झालेला नव्हता. म्हणजे नेमकं काय? अहो ही मंडळी जर आत्ताच्या काळामध्ये असती, जरा विचार करा, त्यांचा निम्मा वेळ कशात गेला असता? कशामध्ये गेला असता? मीडियाला मुलाखती देण्यामध्ये. हा त्यातनं जर वेळ राहिलाच तर अवॉर्ड सेरेमनीला हजेरी लावण्यामध्ये. हा, बरं त्यातनं थोडाफार वेळ राहिला समजा तर इव्हेंटचं दिग्दर्शन करण्यामध्ये. आणि ह्या सगळ्यातनं थोडासा वेळ समजा राहिला तर मेक ओव्हर करण्यासाठी सलून मध्ये बसण्यात नसता का गेला? नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि त्यातून पण वेळ वाचला असता तर नटांच्या तारखा घेण्यामध्ये, त्यातनं पण वेळ वाचला असता तर श्रावण क्वीन आणि तिच्या मागे भाद्रपद किंग यांचे ज्युरी बनून पहिल्या पानावर चमकण्यामध्ये, आपल्या मोटरींचे मॉडेल्स बदलण्यामध्ये आणि हे सगळं करण्यामध्ये वेळ गेला असता. हे खरंय तुमचं, खरंय. बरोबर आहे. अहो म्हणूनच वाहवत न जाता, त्या काळात असं काही नव्हतं, म्हणूनच वाहवत न जाता अख्खं आयुष्य त्यांना चित्रपटाला वाहून टाकतात. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणून या लोकांनी मन लावून केलेल्या सिनेमातली काही गाणी नृत्य स्वरूपात आपल्या समोर होणार आहेत. वा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या सगळ्यांसाठी. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रबानी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रबानी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाजेमध्ये नको भिजू. इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू. का बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रबानी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. केशी मुरळखा घालून सजना नको हो कवळी
कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला ग लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग नको राणी नको लाजू लाजे मध्ये नको भिजू इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात एक लाजरांचा जरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग काल रात्रीला सपान पडलं स्वप्नात आला तुम्ही न बाई मी गडबडले काल रात्रीला सपान पडलं स्वप्नात आला तुम्ही न बाई मी गडबडले अन गालावरती खुणा बघूनी आई म्हणाली काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी हे तू माझी मंजुळा ओढ तुझा गळा दुरून तू पाहू नको रंगान तू गोरी ग दिसतेस पुरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको काल रात्रीला सपान पडलं स्वप्नात आला तुम्ही न बाई मी गडबडले अन गालावरती खुणा बघूनी आई म्हणाली काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी धरला माझा हात तुम्ही अन मी ओरडले पुरे करा पै स्वप्नामंदी नीज किती पण तुम्ही म्हणाला डाव आजचा करू पुरा पै स्वप्नामंदी पाठ शिवणीचा खेळ खेळता पाय घसरुनी मी पडले अन गालावरती खुणा बघूनी आई म्हणाली काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी तू भिरभिरत पाखरू ग बघतोय धरू तरी मला गावना झालो तुझ्यावर खुशी तू माझी मिठी तुझ्या विन रावना चल गवतात शिरून गंमत करू उघाच येळात लावू नको रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ ये लाजू नको ये जवळ ये लाजू नको अग ये जवळ ये लाजू नको माझुला उताई डावा डोळा माझुला उताई डावा डोळा जाई जुईचो गजरो माळता रत्ना बोली केसान फुलता काय शकून घोसाम तळमाता बाय माझुला उताई डावा डोळा
हवास तू हवास तू हवास मज तू हवास तू हवास तू Number 54, the house with the bamboo door. Number 54, the house with the bamboo door. ओ बांबूचे घर बांबूचे दार बांबूची जमीन पिवळी शान बांबूचे घर बांबूचे दार बांबूची जमीन पिवळी शान बांबूच्या वनात वाऱ्याचा सूर जीवाला नेतो ओ फुलवुनी तू हाऊस ऑफ बॅम्बू बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणे माझ्याच पाठी बांबूच्या वनात झऱ्याच्या काठी येशील सजणे माझ्याच पाठी हो